रात्र झाली, वाजली किती 10:30. तर जेवण वगैरे आता झालं आमचं. जेवण वगैरे होऊन आता मी झोपूची तयारी करतोय मस्त इथून. आणि काही उठून मी तुमच्याशी नक्की बोलान, ठीक आहे. तोपर्यंत उद्या माझा व्हिडिओ येत तो बघा एकदा, तुमका कसं वाटतं. आणि चला कोलकात्यात जाऊया आपण. कोलकात्यात जाऊन बोलूया. कोणतर लाईट बंद केला ना, काय आता कोणी गेला काय माहिती नाही. ठीक आहे, आपण भेटू उद्या सकाळी. कसे गेली काय ट्रेन मध्ये काय कळलंच नाही, ठीक आहे. आणि कसं म्हणजे जेवला वगैरे आम्ही आणि थोडासा आराम केला, झोपला वगैरे. झोपल्या वगैरे नंतर विचार केला की काय करायचं. पोर रडता आहे, हे गोरखपूरची फॅमिली असा, हे सगळी पोर रडता काय किती रडता, कांदा करता नुसतो. सकाळपासून उठल्यापासून नुसतो कांदा करता. ट्याव 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 ट्याव. आजो त्याला सांगता वरडता, आजो वरडता, आजी वरडता, तरी पण काय ऐकतच नाही. काय पोरगो बरोबर आता असं लहान गो, पण काय बोंबालता नुसतं. आणि नंतर मग फ्रेश वगैरे होऊन इलाय. तर मग दादा बोललो की येऊ राजन येऊ दादा. एकदम दादा बोललो की नाश्ता विस्ता करूया काहीतरी, काहीतरी खाऊया आपण. तर दादाने काय सगळा घरचा एकदम काढल्या खणखरावून. ते काय चिवड काढल्या, लाडू काढल्यानं, शेंगदाणे काढल्या, हे रेवडी बोलतो, खानदेशी रेवडी काढल्या. हे सगळं काढून की नाही म्हणजे तोंडात पाणी येतात माझ्या. मी काय आणलेलंच नाही घराकडनं, मग आपलं ट्रेन मध्ये जा भेटत तर खायचं असं. पण दादान काय भरपूर आणलेल्या, वहिनीने पण भरपूर दिलेल्या दादासाठी. ते दादान माझ्यासाठी पण आहे बसलो खाऊ. आता जरा नाश्ता आपलं चाललो. ते दशमे एकदम एक नंबर होत्या. मी नेक्स्ट टाइम सांगितले कधी दादा सांगितले वहिनी दशमे आणून सांगायचं, पाठवून आणि ते खाणार. दादाच्या घरी पण जाणार एकदा, दादा पण येणार माझ्या घरी फॅमिली घेऊन. म्हणून बोललो आता बघूया आता दादा येता की नाही येत ते, आणि इल्यावरती नक्की व्हिडिओ तुमका दाखवेन. चाय पियांसारखी वाटली तर इकडे स्टेशन इला मनोहरपूर एक फेमस जगा असा. तर त्या मनोहरपूरची एक चाय दादांका सांगितलंय, माका तर नको बाबा मी चाय पियत नाही. आणि दादांना सांगितलंय तुम्ही केव्हा. तर ते काका असत, त्यांनी मनोहरपूरची चाय सांगितल्याने मस्त असा पिऊन बघा एकदा. मग आता दादा पिऊन बघतात, सांगू आपण कशी आता चाय. कशी वाटली चाय? हा दादा, चहा कशी वाटली? एक नंबर वाटली चाय. अच्छा, दादांचा स्टेशन येणार गोयल तिला, आणि दादा आता माका सोडून जाणार. तर मी दादांना बोललोय की आता जाता आपण एक व्हिडिओ काढूया मस्त की. तर दादा आता बोलतात काय कसं वाटलं, काय करतात, माझा स्वभाव वगैरे त्यांना कसं वाटलं आता बोलतात. चांगला वाटला मला प्रवास हा. रात्रभर दादांसोबतच होतो मी इथं. आम्ही रात्र काल जेवण वगैरे केलं, आता सकाळी परत उठलो, ब्रेकफास्ट वगैरे केला. आता आम्ही जातोय तर दादांना थोडं वाईट वाटतंय की बाबा तुम्ही सोडून चालले बा आम्हाला. मी कसं देश सेवा करतो, देशाची सेवा करतो, त्याच्यामुळे त्यांना प्राऊड आहे आमच्यावर. मला पण खूप बरं वाटलं की तुम्ही मिलिटरीमध्ये आहे, आणि खरंच खूप अभिमान आहे की अशी माणसं प्रवासामध्ये भेटतात आणि त्यांच्यासोबत काही वेळ तरी भेटतोय आपल्याला. त्यांना फॅमिलीसाठी टाइम भेटत नाही, पण माझ्यासाठी एवढा टाइम भेटला की खूप. काल सकाळपासून आज दुपारपर्यंत टायमिंग एवढा भेटला, तेवढा जर त्यांच्या फॅमिलीला पण भेटला असतं तर खूप बरं वाटलं असतं. पण त्यांनी दादानी माझ्यासाठी खूप टाइम दिला आणि खूप आम्ही बोललोय वगैरे. चांगलं वाटलं मला पण. आणि दादांना सांगितलं की नेक्स्ट टाइम तुम्ही आलात की कोकणामध्ये नक्की या. आमच्या कोकणाची माणसं पण कशी असतात हे दादांका पण समजत. तर त्याच्यासाठी आपण आता दादांका बाय बाय करू. दादांचं स्टेशन इला की दादांका सोडणार मी खालती जाऊन. सरांना पण मी सांगितलं की आमच्या खानदेशला या, खानदेशचा कसा झणझणीत ठेसा असतो ते एक नंबर वाटलं मला. एकदम मस्त आहे ते दशमे आणि पापडाचं चुरो, म्हणजे पापडाचं काय बोलतात ते काय, खुडो, पापडाचं खुडो, दशमे आणि हे ठेचो. वहिनींका तर माझं आवर्जून सांगणं असं की जर नेक्स्ट टाइम कधी आम्ही भेटला तर ते दशमे आणि पापडाचं खुडो, ठेचो हे आठवणीन पुन्हा पोटभर द्यायचो अजून. चला टाटा.